पाटली किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। नवरात्रीला सुरुवात झाली आहे आणि नवरात्रीनंतर येतो तो सण दसरा आणि दसऱ्यामध्ये आपण गोडधोड खास नैवेद्यासाठी बनवतो। मी आज खास बासमती तांदळाची खीर बनवणार आहे। अगदी सोप्या पद्धतीने आणि कुकरमध्ये झटकेपट बनणारी अशी ही खीर आहे। आता खीर म्हटली तर सगळ्यांनाच ही आवडते, पण खीरीचा प्रकार आहे ना हा आपण सणासुदीसाठी खास बनवला जातो आणि बरेच जण तांदळाची खीर श्राद्धामध्ये सुद्धा बनवली जाते, पण इतर सणामध्ये सुद्धा आपण खास अशी गोड म्हणून काहीतरी खीर बनवतो। तर मी खास आज बासमती तांदळाची खीर बनवणार आहे। तर चला आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। खीर बनवण्यासाठी मी हे बासमती तांदूळ घेतलेले आहेत। बासमती तांदळामुळे खीर खूप छान होते आणि त्याचा सुवास आहे ना तो एक नंबर असा खीरला येतो, म्हणून खास मी आज बासमती तांदळाची खीर बनवणार आहे। त्यासाठी मी एक छोटा वाटी तांदूळ घेतलेले आहेत। वाटीचं माप म्हटलं तर तुम्ही मोठी वाटी घेतली तर एक पाव वाटी आपल्याला तांदूळ घ्यायचे। तर मी हे आता तांदूळ आहेत ना हे प्रथम 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे आणि त्यानंतर एका गाळणीवर कोरडे करून घेणार आहे आणि एक 3 जवळजवळ काजू घेतलेले आहेत आणि 3 बदाम घेतले आहेत, हे पाण्यामध्ये भिजत घातलेले आहे। आता हे तांदूळ आहेत ना मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतले आणि त्याच्यानंतर एका गाळणीमध्ये मी हे कोरडे करण्यासाठी ठेवून दिलेले आहेत, बघू शकता। आता तोपर्यंत आपण ड्रायफ्रूट्स आहेत ते भाजून घेऊया। हे ड्रायफ्रूट्स आहेत हे आपण बाजूला ठेवलेत। ह्याचे थोडेसे आपण बदाम आहेत आणि काजू भिजत घातले, त्याची आपण नंतर ही बदामाची सालंसुद्धा काढून घ्यायची आणि काजूसुद्धा भिजत घातले, जेणेकरून आपण तांदूळ आहेत ना आणि हे काजू हे एकत्र आपण मिक्सरला फिरवणार आहोत। आज आपण जी खीर बनवणार आहोत ती कुकरमध्ये झटकेपट अशी 5 मिनिटात आपण खीर बनवणार आहोत। आता ह्यामध्ये मी कुकर गरम केलेला आहे आणि ह्याच्यामध्ये 1 चमचा फक्त तूप घातलेले आहे, ते गरम झालेलं आहे। आता ह्यामध्ये आपल्याला ड्रायफ्रूट्स घालायचे आहेत आणि ते तळून घ्यायचे आहेत। आता तुमच्याकडे जसे उपलब्ध असतील ड्रायफ्रूट्स ते घातले तरी सुद्धा चालेल। तर मी ह्यामध्ये ना थोडेसे काजू घेतलेले आहेत, त्यानंतर थोडेसे बदाम घेतले आहेत आणि ते क्रश केलेत, पिस्ता घेतलेला आहे तो सुद्धा क्रश करून घेतला आहे, तो आपण घालूया आणि हे तुपावर आहे परतवून घेऊया। खीरीला ना तूप जास्त काही लागत नाही, एखाद मिनिट फक्त आपल्याला हे ड्रायफ्रूट्स आहेत हे परतवून घ्यायचे, जेणेकरून हे ड्रायफ्रूट्स आहेत ना हे परतवले ना का खूप छान लागतात। आता हे मी सर्व काढून घेते। ड्रायफ्रूट्स काढल्यानंतर ह्यामध्ये आपण घालतोय काळ्या मनुका, त्यासुद्धा आपल्याला थोड्याशा परतवून घ्यायच्या। सर्व ड्रायफ्रूट्स आहेत ना मी भाजून घेतलेले आहेत। आता त्याच तुपामध्ये आपल्याला हे बघा बऱ्यापैकी शिल्लक आहे तूप, त्याच तुपामध्ये आपल्याला तांदूळ भाजून घ्यायचे आहेत। एखाद 2 मिनिटं आपल्याला हे तांदूळ आहेत हे व्यवस्थित परतवून घ्यायचे आहेत। तांदूळ आहेत ना हे आपल्याला खमंग असे भाजून घ्यायचे, जेणेकरून ना ही खीर चवीला खूप छान लागते, एकदम टेस्टी अशी बनते। म्हणून एखाद 2 मिनिटं आपल्याला व्यवस्थित परतवून घ्यायचे आणि त्यामुळे काय होतं तर खीरीचा कलर देखील खूप छान येतो। जास्त काही आपल्याला परतावा लागत नाही, 1-2 मिनिटं फक्त परतवून घ्यायचे आहे। हे तांदळामधला ना हा जेवढा कच्चापणा असतो ना तो निघून जातो आणि जेव्हा आपण हे मिक्सरला फिरवतो ना तेव्हा खूप छान ते वाटले जातात आणि खीर देखील खूप छान लागते। आता हे जवळजवळ मी 2 मिनिटांसाठी हे परतवून घेतलेले आहे। आता हे सर्व तांदूळ आहेत हे कुकरमधले मी काढून घेते। तांदूळ सर्व मी कुकरमधले काढून घेतलेले आहेत। आता आपल्याला खीर बनवायची आहे, त्याच्यासाठी खास आपल्याला दूध लागणार आहे आणि जवळजवळ मी हे अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे, ते गरम केलेलं आहे आणि त्यानंतर थोडंसं नॉर्मल असं थंड करून घेतले, ते कुकरमध्ये घालूया आणि सायसुद्धा आपण ह्या दुधामध्ये जी आहे ती सुद्धा आपण घालणार आहोत। आता ह्या दुधाला ना उकळा येईपर्यंत आपण जे तांदूळ भाजले ते मिक्सरला वाटून घेऊया। आता हे तांदूळ भाजले थंड झालेत, हे आपण मिक्सरला दळून घेऊया। थोडंसं आपल्याला जाडसर असे दळून घ्यायचे, त्यामुळे खीरीला ना चव खूप छान येते आणि जाडसर अशी खीर बनते। आता ह्यामध्ये आपण जे काजू घातले होते भिजत ते घालूया, त्यानंतर जे बदाम घातले होते भिजत ते सुद्धा घालूया। बदामाची सालं आहेत ना ही आपल्याला काढून घ्यायची आहेत आणि ती सुद्धा आपल्याला तांदळासोबत आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायची आहेत, त्यामुळे ना खीरीला चव खूप छान येते, एकदम टेस्टी अशी खीर बनते। आणि अशा छान छान व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर व्हिडिओ अपलोड केले आहेत, तुम्ही बघू शकता। म्हणजे जेवढे सण आपले येतात वर्षातून तेवढ्या सर्व वर्षातनं जेवढे वेगवेगळ्या रेसिपी असतात सणामधल्या तेवढ्या सगळ्या मी बनवलेल्या असतात, तुम्ही बघू शकता आणि खूप छान होतात। तुम्ही केल्याशिवाय तुम्हाला समजणार नाही आणि जर का तुम्हाला अशा रेसिपी तुम्ही केल्या आणि कशा वाटल्या त्यासुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये कळवत जा।
तर आता हे सर्व मी मिक्सरला फिरवून घेते। आता हे तांदूळ आहेत ना सर्व मिक्सरला मी फिरवून घेतलेले आहेत। एवढे आपण बारीक असे करून घेतलेले आहेत। आता आपण मंद आचेवर दुधाला उकळा घेणार होतो, तो पण जवळजवळ आता दूध उकळलं असेल। आता त्यामध्ये आपण हे तांदूळ घालून घेऊया। दुधाला छानसा असा उकळा आलेला आहे, तुम्ही बघू शकता। कारण ह्या अगोदर सुद्धा आपण ज्यावेळेस दूध यामध्ये घातलं होतं त्यावेळेस दूध उकळून घेतलं आणि थंड केलं होतं, त्यामुळे कसं जाडसर असं दूध हे रेडी होते। दुधाला छान उकळा आलेला आहे। आता ह्यामध्ये ना माझ्याकडे केशर होतं, म्हणजे केशरचं लिक्विड होतं, ते मी ह्यामध्ये घालते। जर का तुमच्याकडे केशरचं लिक्विड नसेल तर तुम्ही केशर दुधामध्ये थोडंसं भिजत घालायचं आणि त्यानंतर ह्यामध्ये घालायचं आहे। त्यामुळे काय होतं तर खीरीला कलर खूप छान येतो आणि खीर देखील खूप छान बनते। त्यानंतर ह्यामध्ये घालूया आपण आता तांदूळ। जे मिक्सरला फिरवून घेतले ना ते सर्व आपल्याला तांदूळ घालून घ्यायचे। आता तांदूळ घातल्यानंतर आपल्याला ही मिक्स करून घ्यायचे आहे। आता तांदूळ भाजल्यामुळे ना आणि मिक्सरला बारीक केल्यामुळे ना रबडीसारखी ही खीर तयार होते। आता आपल्याला एक शिटी घ्यायची आहे मंद आचेवर, आपल्याला जास्त काही शिट्या घ्यायच्या नाही आहेत, कारण ऑलरेडी आपण तांदूळ आहेत हे मिक्सरला वाटून घेतलेले आहेत, त्यामुळे शिजायला जास्त काही वेळ लागत नाही। कुकरची एक शिटी झाली आणि कुकर थंड देखील झालेला आहे। आता हे सर्व खीर आहे ना आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि मस्त अशी जाडसर अशी खीर रेडी झाली आहे। खूप सुंदर अशी झालेली आहे आणि आपल्याला जास्त बिलकुल शिट्या घ्यायच्या नाही आहेत, जेणेकरून ही खीर आहे करपू नये। फक्त एक शिटी आपल्याला बस होते। आता ह्यामध्ये आपण घालणार आहोत ड्रायफ्रूट्स। त्यानंतर एक अर्धा चमचा वेलची पावडर घालूया। थोडंसं मी जायफळ घालते, तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार जायफळ वेलची पावडर हे घालू शकता, त्यामुळे टेस्ट खूप छान येते आणि कलर देखील खूप छान येतो। आता ही खिरीमध्ये सगळे ड्रायफ्रूट्स टाकल्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हटलं तर आपल्याला घालायची आहे साखर। साखर म्हटली तर तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार घालू शकता। मी पाव वाटी तांदूळ घेतले होते तर पाव वाटी साखर घातली आहे, ती घालूया। जसं तुम्हाला आवडेल तसं गोड घातलं तरी सुद्धा चालेल। त्यानंतर मिक्स करून घेऊया। साखरेला कसं पाणी सुटतं, त्याच्यामुळे खीर आहे ना ही थोडीशी पुन्हा पातळ होते। आता हे मिक्स करायचं आणि मंद आचेवर आपल्याला ही खीर आहे पुन्हा शिजवून घ्यायची आहे। एक छोटासा आपण उकळा घेऊया। आता खीरला मस्त असा उकळा घेतलाय आणि खूप छान अशी ही खीर झालेली आहे। आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हटलं तर ह्याच्यामध्ये जर का तुम्हाला खूप अशी जाडसर असं खीर वाटली आणि जर का तुमच्याकडे घरामध्ये दूध उपलब्ध नसेल तर ह्याच्यामध्ये तुम्ही थोडंसं गरम पाणी घालू शकता आणि जर का दूध असेल तर तुम्ही दूधसुद्धा ह्या स्टेपला घालू शकता। आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हटलं तर आपल्याला गॅस बंद करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला झाकण लावून हे खीर आहे ही झाकून ठेवायची। एक 10 मिनिटासाठी आपण ही खीर आहे ही झाकून ठेवणार आणि थंड करून घेणार। ह्याचं जे टेक्स्चर आहे ना ते खूप सुंदर येते त्यामुळे। आणि दुसरी गोष्ट म्हटलं तर ही खीर आहे ना ही बासुंदीसारखी बनते। तर चला एक 10 मिनिटांनंतर पुन्हा आपण भेटूया। 10 मिनिटे झालेली आहेत, आपण झाकण खोलून बघूया आणि मस्त अशी खीर आपली रेडी झाली आहे। अगदी रबडीसारखी ही खीर झालेली आहे, तुम्ही बघू शकता आणि ह्याचं टेक्स्चरसुद्धा खूप छान आलं आहे। आज मी झटकेपट अशी तुम्हाला कुकरमध्ये ही खीर बनवून दाखवलेली आहे। आता ही खीर आहे ना आपण एका बाउलमध्ये सर्व करून घेऊया। आता ही खीर सगळ्यात महत्त्वाचं म्हटलं तर तुम्हाला मी ह्या अगोदर म्हणजे दूध अर्धा लिटरचं प्रमाण दाखवलं होतं। आता ही बऱ्यापैकी ही खीर आहे ना ही अशी मस्त अशी जाडसर होते। अगर तुम्हाला ह्याच्यामध्ये थोडंफार दूध घालायचं असेल तर तुम्ही गरम करून दूधसुद्धा घालू शकता, कारण जर का आपण अगोदर दूध घातलं असतं कुकरमध्ये तर ते ओतण्याची शक्यता असते, म्हणजे शिटीच्या बाहेर निघू शकते, म्हणून आपण अर्धा लिटर दुधाचाच वापर केलेला आहे। आजच्या भागामध्ये झटकेपट अशी ही बासमती तांदळाची खीर रेडी झाली आहे, तुम्ही बघू शकता आणि खूप छान आणि दाटसर अशी ही खीर रेडी झालेली आहे। जशी बासुंदी बनते त्याच पद्धतीने मी तुम्हाला आज भाताची खीर कशी बनवायची ती दाखवली आहे। ह्या अगोदर सुद्धा आपण अशा खूप छान छान आपल्या चॅनलवर व्हिडिओ अपलोड केलेत, तुम्ही बघू शकता। आणि ह्या रेसिपी आहेत ना सगळ्या आपण सणासुदीला खूप छान छान बनवल्या। तुम्ही ह्या पद्धतीने सुद्धा दसऱ्याला खास बासमती तांदळाची खीर बनवू शकता। आजच्या भागामध्ये मी तुम्हाला खास बासमती तांदळाची रेसिपी कशी बनवायची म्हणजेच खीर कशी बनवायची तो व्हिडिओ तुम्हाला दाखवलेला आहे। कशी वाटली ती मला कमेंट बॉक्समध्ये कळवा, लाईक करा आणि जर का तुम्ही चॅनलवर नवीन असतील तर सबस्क्राईब करा। बाजूला बेल बटन ते देखील दाबायला विसरू नका, जेणेकरून आपल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल।
आणि भरपूर मित्र मैत्रीण नातेवाईकांमध्ये शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा ही तांदळाची खीर कशी बनवायची ती माहिती मिळेल. अशाच भेटूया एक छानशा व्हिडिओला. तोपर्यंत बाय बाय. स्वस्त राहा, सुरक्षित राहा आणि खात राहा. धन्यवाद. आजची सर्वात टीप म्हटली तर आपण जे खिरीमध्ये साखरेचा वापर केला ते तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार करू शकतात. आणि दुसरी गोष्ट म्हटली तर दुधाचा जो आपण वापर केला तो अर्धा लिटर दुधाचा वापर केला होता. जर का ह्यामध्ये तुम्हाला कमी जास्त लागलं तर तुम्ही घालू शकता, पण खीर रेडी झाल्यानंतर ही दूध आपल्याला घालायचं आहे. धन्यवाद.